एवढा सगळा बॅग बघून तुम्ही विचार करत असाल की आम्ही कुठं चाललोय नेमकं. नमस्कार, मी आहे प्रथम आणि तुम्ही बघत आहात द फॅमिली ट्रिप. डे 1 मध्ये सकाळी 5:30 ला उठून गाडीमध्ये सगळ्या बॅग पॅक करून, नारळ फोडून, हनुमान रायाला वंदन करून आणि गणपतीचे नाव घेऊन आम्ही निघालो कुरुगच्या दिशेने. आणि पहिला 180 किलोमीटरचा पन्ना कडून आम्ही घेतला आमचा फर्स्ट ब्रेकफास्टचा ब्रेक आणि आम्ही थांबलो नाश्ता करायला हॉटेल भारत पॅलेस मध्ये. आणि इथे आम्ही मॉर्निंग ब्रेकफास्ट केला आणि इथला ब्रेकफास्ट एकदम खूप चांगला होता. ब्रेकफास्ट वगैरे आवरून आम्ही निघालो परत आमच्या डेस्टिनेशन कडे. आम्ही होतो कर्नाटक स्टेट मध्ये, पण मात्र फील असं होतं की आम्ही कोकणात आलो. आणि अजून गाडी 300 किलोमीटर चालून आम्ही थांबलो हॉटेल सुरुची मध्ये, ते पण दुपारचं जेवण करायसाठी. आम्ही इथे आता नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन थाळ्या मागवलेल्या आहेत. आता येतीलच त्या, बघूया कशा आहेत. आणि ही आहे नॉर्थ इंडियन डिश. याला काहीतरी रस्सम म्हणतात वाटतं. जर कुणाला याचं परफेक्ट नाव माहिती असेल तर त्यांनी मला ते कमेंट मध्ये सांगा. आणि हे बघा आमचे दाजी नॉर्थ इंडियामध्ये लोक कसं खातात त्याची ऍक्शन करून दाखवल्यात. ज्या सूर्यास्तासोबत आम्ही निघालो होतो तो सूर्य पण आता मावळत होता आणि आम्ही ऑलमोस्ट 600 किलोमीटर डिस्टन्स आम्ही ट्रॅव्हल केला होता. आणि कीर्तन ऐकत ऐकत आम्ही फायनली पोहोचलो कुर्ग मध्ये. डे 1 मध्ये आम्ही टोटल 700 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं, ते पण सांगली टू कुर्ग. चला आता आपण भेटूया डे 2 मध्ये. आणि जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की टाईप करा डे 2 गुड नाईट. ಸ್ವಲ್ಪ ಆಲ್ರೆಡಿ ಮಾಡಿ